नमस्कार. कसे आहात सर्व? आज आपण खुर्चीवर बसून केला जाणारा योगा याचा भाग 2 बघणार आहोत. भाग 1 मध्ये आपण सूक्ष्म व्यायाम बघितले होते. खुर्चीवर बसून आपण सूक्ष्म व्यायाम कसे करू शकतो हे पाहिलं होतं. आज आपण योगासनांचा अभ्यास करणार आहोत. तर खुर्चीवरती ताठ बसायचं आहे. आपले पायाचे तळवे खाली जमिनीला लागलेले राहतील. पाय जमिनीवरती, पाठीचा मणका ताठ, दृष्टी समोर, आणि आपले दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, चेअरच्या बाजूला. श्वास आत, दोन्ही हात वरती, आणि हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि श्वास बाहेर, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, आणि सरळ समोर बघत राहा. श्वास घेत राहा. ताडासन. प्रत्येक श्वास आत घेत असताना आपले हात आकाशाच्या दिशेने खेचा. चेहऱ्यावर सुंदर स्माइल. एक श्वास आत, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. विश्रांती. याप्रमाणे तुम्ही खुर्चीवर बसून ताडासन करू शकता. आता आपण करणार हस्त उत्तानासन, आणि हस्त उत्तानासनंतर त्यातूनच आपण हस्तपादासन मध्ये जाणार आहोत. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, सरळ समोर बघा, पाठीचा मणका ताठ. श्वास आत, दोन्ही हात वरती आकाशाच्या दिशेने. श्वास बाहेर, वरती बघा आणि छाती आपली थोडी पुढे खेचा. श्वास घेत राहा. एक श्वास आत सरळ, श्वास बाहेर, कमरेतून खाली झुका पायांच्या दिशेने, आणि आपले हात दोन्ही पायांच्या बाजूला, आणि डोकं सुद्धा खाली रिलॅक्स सोडा. श्वास घेत राहा. श्वास आत, सावकाश वरती, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. विश्रांती. दोन्ही पायामध्ये आपल्या खांद्याने एवढं अंतर असेल, आणि दोन्ही पायाचे तळवे जमिनीला लागले. दोन्ही हात खुर्चीच्या बाजूला, पाठीचा मणका ताठ. श्वास आत, दोन्ही हात वरती, हाताची बोटे एकमेकात गुंफवा आणि तर्जनी आकाशाच्या दिशेने राहील. बाकीची बोटे एकमेकात गुंफलेली. श्वास बाहेर, उजवीकडे झुका. छाती खुली राहील, दृष्टी समोर. शक्य होईल तेवढं उजव्या बाजूला आपलं शरीर झुकवा. श्वास घेत राहा. प्रत्येक आसन आपण 5 ते 6 श्वास थांबणार आहोत. एक श्वास आत सरळ, श्वास बाहेर, डावीकडे. श्वास आत सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. विश्रांती. आता करणार आहोत आपण सीटेड पवनमुक्तासन, म्हणजे खुर्चीवर बसून पवनमुक्तासन. दोन्ही पायांच्या टाचा वरती, चेअरवरती ठेवायच्या आहेत. दोन्ही पाय शक्य तेवढे शरीराच्या जवळ, पाठीचा मणका ताठ राहील. दोन्ही हातांनी पायाला बिटी मारा. एक श्वास आत, श्वास बाहेर, आपलं नाक दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये. श्वास घेत राहा. एक श्वास आत, वरती मान, श्वास बाहेर, हात रिलॅक्स आणि पाय खाली. विश्रांती. याप्रमाणे तुम्ही खुर्चीवर बसून पवनमुक्तासन करू शकता. आता आपण करणार आहोत वीरभद्रासन 2. त्यासाठी काय करायचं आहे, आपला दोन्ही पाय खुर्चीच्या बाजूला घ्यायचे आहेत, आणि उजव्या पायाचा पंजा उजवीकडे आणि डाव्या पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. आपली मांडी पूर्णतः चेअरवरती राहील आणि पायाचा तळवा जमिनीला लागलेला राहील. याप्रमाणे छाती आणि कंबर सरळ समोर. आपला डावा पाय आहे तो शक्य तेवढा डावीकडे सरळ करा, आणि पायाचा पंजा 10 ते 15 डिग्री आतल्या बाजूला. छाती आणि कंबर समोर, दृष्टी सुद्धा समोर. श्वास आत, दोन्ही हात वरती खांद्यांच्या रेषेत.
श्वास बाहेर, उजवीकडे बघा, श्वास घेत राहा. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. आता डाव्या बाजूला पण सेम. डाव्या पायाची मांडी पूर्णतः आपल्या चेअरवरती राहील आणि पायाचा पंजा जमिनीला लागलेला. उजवा पाय शक्य तेवढा सरळ करा आणि पायाचा पंजा आतल्या बाजूला. छाती आणि कंबर समोर, श्वास आत आणि बाहेर, डावीकडे बघा, श्वास घेत राहा, चेहऱ्यावर स्मित हास्य. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, दोन्ही हात खाली. विश्रांती. आता आपण चेअर सोबत अधोमुख श्वानासन कसं करू शकतो ते बघणार आहोत. मी एका बाजूने दाखवते तुम्हाला. चेअर आपल्या समोर घ्यायची आहे आणि आपण जिथे बसतो त्या सीटवरती आपले दोन्ही हात ठेवायचे आहेत आणि पाय मागे घ्यायचे आहेत. पायामध्ये 1 ते 1.5 फूट अंतर. दोन्ही हातांनी चेअरला सुद्धा तुम्ही पकडू शकता बाजूने. एक श्वास आत आणि श्वास बाहेर, आपली छाती पायांच्या दिशेने खेचा, डोकं सुद्धा खाली. श्वास घेत राहा. आपली दृष्टी दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये राहील. एक श्वास आत, सावकाश वरती. आता इथूनच आपण काय करणार आहोत, इथे आल्यानंतर श्वास घेत असताना आपली छाती खुर्चीच्या दिशेने खेचायची आहे, टाचावरती, आणि श्वास बाहेर वरती बघा. श्वास घेत राहा. पाय सरळ राहतील, पाठीचा मणका, हात. एक श्वास आत, मान सरळ, श्वास बाहेर, विश्रांती, रिलॅक्स. ही काही आसने मी तुम्हाला खुर्चीवर बसून कशी करता येतील असं ते दाखवलं. नक्की करून बघा. ज्यांना खाली बसता येत नाही मांडी घालून किंवा गुडघ्यामुळे खाली बसता येत नाही त्यांनी ही आसने करू शकता. अजून बरीच आसनं आहेत पण आपण थोडीफार आसने बघितलेली आहेत. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्ते.